श्रोतेहो नमस्कार. आपल्या सोलापूर जिल्ह्यात माझं गाव कोरोनामुक्त गाव हे अभियान सोलापूरच्या जिल्हा परिषदेमार्फत राबवलं जात आहे. हे अभियान नेमकं कशासाठी राबवलं जात आहे, याचे काय फायदे होतील आणि त्यामध्ये आपल्या सर्वांचा सहभाग कितीपत अपेक्षित आहे, या सर्व गोष्टीवर सविस्तर चर्चा करण्यासाठी आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आम्ही सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीयुत दिलीप स्वामी यांना निमंत्रित केलं आहे. आपलं मी आकाशवाणीमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद. सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार. माझं गाव कोरोनामुक्त गाव हे अभियान आता आपल्या मार्फत राबवलं जात आहे. मार्च 2020 पासून आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या संघटना असतील, एनजीओ असतील, शासकीय यंत्रणा असतील आणि लोकसहभाग सुद्धा, या सगळ्यांच्या माध्यमातून आपण कोरोनाशी दोन हात करत आहोत. आणि पूर्ण भारतामध्ये, राज्यामध्ये, आपल्या जिल्ह्यात सुद्धा ही कोरोनाची लाट थोडीशी ओसरलेली आहे. तर हे अभियान सोलापूर जिल्ह्यामध्ये राबवावं अशी आवश्यकता तुम्हाला कशामुळे वाटली? मी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर या पदावर मागच्या महिन्यामध्ये 11 तारखेला रुजू झालो. त्यानंतर 15-20 दिवस मी जे ग्रामीण भागातले दौरे केले, गावकऱ्यांशी चर्चा केली, आमच्या यंत्रणेशी चर्चा केली आणि वस्तुस्थिती काय हे जाणून घेतल्यानंतर मला ज्या काही गोष्टी आढळल्या, त्या आढळलेल्या गोष्टीच्या आधारे मी हे अभियान तयार केलेलं आहे. आज रोजी आपल्या जिल्ह्याचा मृत्यू दर जो आहे तो हा काय फार समाधानकारक नाहीये. इतर जिल्ह्याचा मृत्यू दर 1.5च्या आसपास आहे, 2च्या आसपास आहे, पण आपला मृत्यू दर 3च्या जवळ गेलेला आहे. आणि एकीकडे आपणा सर्वांना असं वाटतं आहे की कोरोना आता संपलेला आहे, परंतु तो संपलेला नाहीये. आज रोजी सुद्धा दररोजची आकडेवारी बघितलं तर 150-200च्या जवळपास रुग्ण हे पॉझिटिव्ह निघत आहेत. आणि सर्वसामान्यांची अशी धारणा झालेली आहे की आता फार मोठ्या प्रमाणात रुग्ण कमी झाले, त्याच्यामुळे आपण आता कसंही वागलं तर चालू शकतं. तर तसं कसंही वागून चालणार नाहीये. आपल्याला परत सतर्कता बाळगावी लागणार आहे, काळजी घ्यावी लागणार आहे. आणि फक्त आरोग्य विभाग काम करत राहून चालणार नाहीये, तर त्यामध्ये सर्व विभागांनी काम केलं पाहिजे आणि सर्व नागरिकांनी सतर्कता बाळगणे, खबरदारी बाळगणे आणि जे काही प्रोटोकॉल किंवा जे काही नियम आरोग्य विभागाने सांगितले ते पाळण्याची जबाबदारी सर्वांवर आहे. तर ह्या गोष्टी अधोरेखित करण्यासाठी मी हे अभियान तयार केलेलं आहे. या अभियानाची आखणी तुम्ही स्वतः केलेली आहे, तर आम्हाला सांगा की या अभियानाचं अंमलबजावणीचं स्वरूप कसं असणार आहे? अंमलबजावणी म्हणजे मुळात हे जे अभियान आहे हे पंचसूत्री कार्यक्रम आहे. म्हणजे जे मी अभ्यास केला जिल्ह्यामधला, त्याच्या आधारे हे 5 सूत्र मी तयार केलेले आहेत. अभियानाला माझं गाव कोरोनामुक्त गाव हे नाव देण्यामागची माझी भूमिका आहे की प्रत्येकाला त्याचा गाव प्यारा असतो, त्याचं कुटुंब प्यारा असतं. तर त्या प्रत्येक नागरिकांनी त्याचं गाव हे कोरोनामुक्त करण्याचा संकल्प त्याने घेतला पाहिजे. म्हणून हे नाव दिलेलं आहे आणि या नावाच्या अंतर्गत 5 सूत्र समोर ठेवलेले आहेत. ती सूत्र मी आपल्याला या ठिकाणी थोडक्यात सांगतो. एक पहिलं सूत्र त्याच्यामधलं आहे एक सर्वसाधारण जनजागरण. म्हणजे आपण किंवा श्रोतेच्या मनात शंका येईल की जनजागरण तर फार झालंय, आता कुठलं जनजागरण करायचं, परंतु त्याची आवश्यकता आहे. जे जनजागरण झालं होतं ते आपण आता विसरून गेलेलो आहोत किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आहोत. आणि काही गोष्टीचं जनजागरण हे खऱ्या अर्थानं लोकांपर्यंत ज्या पद्धतीनं पोचायला पाहिजे त्या पद्धतीनं पोचलं नाही, असं मला काही गावात जाणवलं. स्लम एरिया आहे, रिमोट एरिया आहे किंवा अतिशय दुर्गम भाग आहे किंवा जे लोक निरक्षर आहेत त्यांच्यापर्यंत हे प्रभावीपणे आपल्याला ह्या 2-3 गोष्टी, जे मास्क वापरणं आहे, हात धुणं आहे किंवा जी काही खबरदारी घ्यायची आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजेत. यासाठी एक मोठ्या प्रमाणामध्ये जनजागरण करण्याची आवश्यकता आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, लोकांच्या मनामध्ये कोरोनाची भीती आहे. कोरोनाच्या बाबतीमध्ये खबरदारी घेतली पाहिजे, पण भीती बाळगण्याचे काही कारण नाहीये. आणि ही भीती बाळगून बरेच लोक आजही ग्रामीण भागामध्ये तपासणीसाठी समोर येत नाहीत. बऱ्याच ठिकाणी लोकांना कोरोनाचे लक्षणं असताना सुद्धा कोरोनाची टेस्ट करून घेत नाहीत. त्यांच्या मनात अशी भीती आहे की आपण पॉझिटिव्ह निघालं तर आपल्याला सोलापूरला घेऊन जातील, क्वारंटाईन करतील, अशा ज्या काही भीती
अनाठायी भीती काही लोकांच्या मनामध्ये घर करून बसली. तर ती भीती दूर करून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे अतिशय महत्वाची ही बाब आहे सर. कारण ज्या पेशंटचा किंवा ज्या रुग्णांचा कोरोनामुळे जीव गेलेला आहे किंवा जे रुग्ण दगावलेत, असे जास्तीत जास्त रुग्ण जे आहेत लक्षणांकडे दुर्लक्ष झाल्यामुळेच त्यांना अशा परिस्थितीला सामोरं जावं लागलं. त्यामुळं पंचसूत्रीतला हा जो दुसरा मुद्दा आहे तो निश्चितच प्रभावीपणे राबवला गेला पाहिजे. आणि यानंतर तिसरा मुद्दा आपण घेतलाय तो टेस्ट, ज्याला आपण तपासण्या म्हणतो. ह्या तपासण्यासाठी शासनाचा आग्रह आहे, तपासण्या मोठ्या प्रमाणात करा. आरोग्य विभागाच्या सूचना आहेत की तपासण्या मोठ्या प्रमाणात करा. परंतु ग्रामीण भागामध्ये आमची यंत्रणा जेव्हा जाते तेव्हा टेस्ट करून घ्यायला लोक समोर येत नाहीत. तर त्यांच्या मनामधला जो एक भीतीचा प्रकार आहे म्हणा किंवा जे एक काळजी त्यांना वाटते, तर ती दूर करून त्यांना टेस्टसाठी समोर आणायचं आहे. तुम्ही पॉझिटिव्ह आलं तरी तुम्ही घाबरू नका, आमची यंत्रणा सक्षम आहे. आरोग्य यंत्रणा मी परत एकदा नव्या जोमानं सर्व कामाला लावलेली आहे. आपले ग्रामीण भागातले जे तात्पुरते हॉस्पिटल आपण उभं केले त्याला परत अॅक्टिव्हेट केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका, तुम्ही समोर या, टेस्टिंग होऊ द्या. टेस्टिंगमध्ये पॉझिटिव्ह आला तर आम्ही तुमची संपूर्ण काळजी घ्यायला सक्षम आहोत. हा मेसेज पास ऑन करून टेस्ट वाढवायचे आहेत. हा तिसरा मुद्दा आपण समोर घेतला आहे. त्यानंतरचा चौथा मुद्दा आहे तो ग्रामीण भागातली जी आपली आरोग्याची यंत्रणा आहे ती सक्षम करणे आहे. आता सक्षम करणे म्हणजे अगोदर सक्षम नव्हती का, असं नाही, सक्षम होतीच. परंतु मध्यंतरीच्या काळात दिवाळीच्या आसपास आता कोरोना संपलाय असे जे एक मत प्रवाह लोकांमध्ये झाला तसा यंत्रणेमध्ये पण काही प्रमाणामध्ये झाला की आता संख्या कमी झालेली आहे, त्याच्यामुळे आता आपण ऍक्टिव्हेट राहायची काही गरज नाही असं म्हणून काही यंत्रणा थोडे दुर्लक्ष म्हणा, थोडी हायगाई म्हणा. त्याचबरोबर जे आम्ही खासगी दवाखाने तयार केले होते, काही सीसीसी ज्याला आपण कोविड केअर सेंटर म्हणतो किंवा ज्याला डीसीएस म्हणतो, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल, असे काही हॉस्पिटल तयार केले होते. त्याने आता बेड कन्व्हर्ट केले, आता काही येणार नाही पुन्हा असं म्हणून. परंतु आरोग्य विभागाने एक इशारा दिला की दुसरी लाट येऊ शकते. ती शक्यता आहे, ती येईलच असं नाहीये, परंतु शक्यता दिल्यानंतर सुद्धा आपण गाफील राहणं हे चुकीचं ठरेल. नक्कीच. त्यामुळं आपण सकारात्मक दृष्टीनं आपण तयारी केली पाहिजे. म्हणून चौथा मुद्दा आपण तो घेतलाय की संपूर्ण ग्रामीण भागातली जी यंत्रणा आहे ती ऍक्टिव्हेट करायची आहे. कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याच वैज्ञानिकांनी यावर वेगवेगळ्या पद्धतीनं संशोधन केलं. तसेच डेमोग्राफिक रिसर्च करणारे जे काही लोक होते तर त्यांनी हाँगकाँग सारख्या देशामध्ये एक त्यांना आढळून आलं होतं की ज्या देशामधली ग्रामीण यंत्रणा सक्षम आहे त्या देशामध्ये निश्चितपणे कोरोनावर लवकर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे. 100%. कारण आपल्या परिसरामध्ये आपण आता पाहतो, आपल्या सोलापूर जिल्ह्याची जी लोकसंख्या 43 लाखापर्यंत आहे, त्याच्यात ग्रामीण भागात 33 लाखापर्यंत लोक राहतात. आणि 33 लाख लोक जर ह्या कोरोनाच्या लढाईत सक्रिय झाले, म्हणजे ह्या अभियानात जर सक्रिय झाले, तर मी अत्यंत खात्रीपूर्वक सांगतो की आपल्या जिल्ह्यातून आपण कोरोना हद्दपार करू शकतो. म्हणून हे 4 मुद्द्यावर फोकस करताना 5वा एक मुद्दा समोर ठेवलाय तो स्वच्छता आणि निर्जंतुकरणाचा. कारण आपण एखाद्या ग्रामीण भागामध्ये आपण गेल्यानंतर आपल्या लक्षात येईल की काही भाग एकदम स्वच्छ आहे, निर्जंतुकरण झालेलं आहे, वेळोवेळी फवारण्या होत आहेत. पण काही भाग असा आहे की तो दुर्लक्षित राहिलेला आहे किंवा तिथल्या लोकांनी स्वच्छतेवर भर दिलेला नाही किंवा तिथल्या नागरिकांनी निर्जंतुकरणाबद्दल खबरदारी बाळगलेली नाही. असा काही घटक प्रत्येक गावामध्ये आहे. ज्या गावात मी पाहिलं तिथं मला आढळून आला, त्याच्यावरून मी हे परीक्षण केलं. या दृष्टिकोनातून प्रत्येक गावामध्ये ह्या अभियानाच्या माध्यमातून गावातला प्रत्येक भाग हे स्वच्छ कसा होईल, गावातील प्रत्येक भागामध्ये आपल्याला निर्जंतुकरण कसं करता येईल, गावातल्या प्रत्येक गल्ली बोळामध्ये प्रत्येक नागरिकापर्यंत हा स्वच्छतेचा आणि निर्जंतुकरणाचा संदेश फक्त पोहोचवणे नाहीये, त्यांच्या मार्फत करून घेणे. शासन म्हणून, जिल्हा परिषद म्हणून, यंत्रणा म्हणून आम्ही त्यांच्यासोबत राहू. परंतु ही लढाई फक्त यंत्रणाने किंवा शासनाने लढून चालणार नाही. तर त्यामध्ये कारण कोरोना हा प्रत्येकाला होऊ शकतो. म्हणजे मी ग्रामीण भागातला आहे, मी शहरी भागातला आहे, मी गरीब आहे, मी श्रीमंत आहे, मी या जातीचा आहे, त्या धर्माचा आहे, असं काही नसतं. मी धष्टपुष्ट आहे किंवा मी कुठलाही कोरोना लागण आपण दुर्लक्ष केलं, आपण हायगाई केली, आपण प्रोटोकॉल नाही पाळला की आपल्याला होणारच आहे. तो कुणालाही होणार आहे. त्याच्यामुळं कुणालाही होणार आहे म्हणून कुणीही जो आहे तो त्या सगळ्यांनी ह्या अभियानात भाग घेतला पाहिजे. निश्चितच आतापर्यंत कोरोनाची जी लढाई आहे त्या लढाईचं बरंचसं स्वरूप जे आहे ते शासनाकडून लोकांसाठी असं राहिलेलं आहे. जेव्हा हे लोकांकडून लोकांसाठी होईल
तेव्हा निश्चितच या लढाईमध्ये आपल्याला यश मिळू शकेल. म्हणूनच मी या अभियानाला लोक चळवळीचं स्वरूप दिलं पाहिजे. हे जे म्हणतो आज आमच्या अधिकाऱ्यांना पण सांगितलं की हे जिल्हा परिषदचं अभियान राहता कामा नाही किंवा कुठल्या आरोग्य विभागाचं अभियान राहता कामा नाही किंवा माझ्या सीओचं अभियान आहे म्हणून ते राहता कामा नाही. हे अभियान आपल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकाचं, हो, मग तो अधिकारी असेल, कर्मचारी असेल, लोकप्रतिनिधी असेल, पत्रकार असेल, व्यापारी असेल, कलाकार असेल, प्रत्येक नागरिकानं याच्यामध्ये जर सक्रिय सहभाग नोंदवला तर मला खात्रीच नाही, विश्वास पण आहे की 100% अभियान यशस्वी होईल आणि हे वर्ष संपता आपल्या जिल्ह्यातून कोरोना सुद्धा संपून जाईल. असं व्हावं आणि लोकांचा खरंच यामध्ये सहभाग वाढावा. यावेळी आपली ही मुलाखत आकाशवाणीच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील अनेक श्रोते ऐकत आहेत, तर या सर्वांना आपण या अभियानाच्या यशस्वीतेसाठी काय आवाहन कराल सर? निश्चितच आपण नेहमी म्हणतो आरोग्य धनसंपदा. खरे आपले जे आरोग्य आहे त्याच्यापेक्षा मोठी धनसंपदा कुठली नाही आहे आणि तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आरोग्याची काळजी आम्ही घेतोय. या अभियानामध्ये तुम्ही सर्वांनी आम्हाला सक्रिय सहभाग द्यावा. या अभियानाचे अनेक टप्पे आहेत. आपण 7 डिसेंबरपासून हे अभियान सुरू करतोय. 7/12 आम्ही तो दिवस सुद्धा निवडलाय मुद्दाम जाणीवपूर्वक. 7/12 ह्या शब्दाला आपल्या आयुष्यात फार महत्वाचं स्थान आहे आणि 7/12 पासून हे अभियान राबवून आपण ते डिसेंबर समाप्तीपर्यंत घेऊन जातोय. त्यामध्ये आम्ही 10 तारखेला प्रत्येक गावामध्ये बैठकीचं आयोजन केलेलं आहे. मग त्याला मोहल्ला कमिटी म्हणा, वार्ड कमिटी म्हणा, गल्ली कमिटी, जे काही लोक येतील त्यांच्या माध्यमात एक बैठका घेऊन लोकांना आवाहन करायचंय. 15 डिसेंबर रोजी आपण प्रत्येक गावात एक प्रभात फेरीचं आयोजन करतोय. प्रभात फेरी म्हणल्यावर आपल्याला विद्यार्थी समोर येतात, पण या प्रभात फेरीत विद्यार्थी आपण घेणार नाही. शाळा बंदच आहेत, फक्त 9वी ते 12वी शाळा सुरू झालेल्या आहेत. पण ह्या प्रभात फेरीमध्ये प्रत्येक गावातील जे कर्मचारी आहेत, तुम्ही जर बारकाईनं पाहिलं तर प्रत्येक गावामध्ये आमचे 10-12 कर्मचारी आहेत, 8-10 शिक्षक आहेत, काही सहकारी संस्थेचे काही कर्मचारी आहेत. असे 15-20 लोक प्रत्येक गावात होतात. ती लोक आणि गावात पॉझिटिव्ह झालेले जे पेशंट आहेत, पॉझिटिव्ह होते, ऍडमिट होते आणि ते आता ठणठणीत बरे झालेले आहेत, त्यांना या प्रभात फेरीत समाविष्ट करून घ्यायचा आहे. आणि गावामध्ये एक चांगल्या पद्धतीनं घोषवाक्य देत, गर्जना करत, तुम्ही घाबरू नका, तुम्ही समोर या, प्रशासन तुमच्या सोबत आहे, ह्या सर्व संदेशाच्या माध्यमातून एक प्रभात फेरीचं आयोजन आपण 15 डिसेंबरला करतोय. अशा अनेक कार्यक्रमात एक शपथ तयार केलेली आहे आम्ही. ती शपथ प्रत्येक नागरिकानं घ्यावी अशी आमची संकल्पना आहे. त्या शपथेच्या माध्यमातून स्वच्छतेचे नियम पाळण्याची आम्ही शपथ घेतोय. कुणी कोरोना पॉझिटिव्ह असेल तर त्याच्यासोबत भेदभाव करणार नाही याची शपथ घेतोय. आणि ही एक निरंतर प्रक्रिया आहे. स्वच्छतेच्या बाबतीमध्ये, आरोग्याच्या बाबतीमध्ये मी आज काळजी घेणं उद्या घेणार नाही असं चालणार नाही. तर ही निरंतर प्रक्रिया आपण दैनंदिन जीवनामध्ये अडॉप्ट केली पाहिजे. आपण दररोज स्नान करतो, दररोज भोजन करतो, तेवढंच किंबहुना त्यापेक्षा जास्त महत्वाच्या ह्या 2-3 गोष्टी आहेत. 2 गज की दूरी, मास्क है जरुरी, ही संकल्पना प्रत्येकाच्या नागरिकाच्या डोक्यात, मनात, विचारात बसली पाहिजेत, सवयीचा भाग झाला पाहिजे. आणि मी या मुलाखतीच्या माध्यमातून प्रत्येक सोलापूरवासियांना नम्र विनंती करतो की आपण या अभियानामध्ये सक्रिय सहभाग घ्या. आपल्याला जर या अभियानामध्ये सिंहाचा वाटा घेता असेल तर तो सिंहाचा वाटा घ्या. जर सिंहाचा वाटा शक्य नसेल तर खारीचा वाटा का होईना या अभियानामध्ये प्रत्येकाने घ्यावा. आणि हे अभियान आपलं अभियान समजा. प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक नागरिकाने, प्रत्येक सोलापूरवासियांनी जर हे माझं अभियान म्हणून जर राबवलं तर निश्चितपणे अभियानातला यश येईल आणि अभियानाला यश येणं म्हणजे आपला जिल्हा कोरोनामुक्त होईल. नक्कीच यावर एक कॉन्स्टंट व्हिजिलन्स हेच एक चांगलं औषध आहे असं मानलं जातं. त्यामुळे आपल्या अभियानातून एक सातत्यपूर्ण जनजागृती आपल्या जिल्ह्यामध्ये कायम राहील आणि आपलं हे अभियान यशस्वी हो यासाठी आकाशवाणीतर्फे खूप खूप शुभेच्छा. आपण हे अभियान राबवताय यासाठी आणि आमच्या श्रोत्यांना आपण जी माहिती दिलीत यासाठी सुद्धा आपले खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. आकाशवाणीचे पण मनपूर्वक आभार. खूप खूप धन्यवाद. आपल्या माध्यमातून प्रत्येक नागरिकापर्यंत हे अभियान निश्चितपणे जाणार आहे आणि सर्वांना या अभियानासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.